मुळे बारामतीत ठाकरे उमेदवार देणार नाहीयेत, तर काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलंय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात सुनील तटकरे यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य। तर शरद पवारांची राष्ट्रवादी इथे उमेदवार देणार नाहीये, त्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार असंही वक्तव्य तटकरेंनी केलंय। तर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत। त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं, म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत। उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत। काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत, कारण ज्या पार्श्वभूमीवरती ही पोटनिवडणूक होते ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा संवेदनाशील बाब आहे। गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा दादांनी जो उमटवला, महाराष्ट्राला गतिमान केलं, विकासाभिमुख केलं आणि सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा आवाज हा सतत दादांनी त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला। अशा वेळेला ती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वांचीच नम्रतेची विनंती। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडून महायुतीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय। उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून अखेरच्या दिवशी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरतील। बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससह सर्वच पक्षांना केली आहे। दरम्यान सुनेत्रा पवार यांनी पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला होता। काँग्रेस मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही लढणार असा निर्णय काँग्रेसनं घेतलाय। बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवार उमेदवार देणार नाहीये, त्यामुळे काँग्रेसनं बारामतीसाठी आज उमेदवार जाहीर करणार असल्याचं म्हटलंय। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 19 उमेदवार रिंगणात आहेत। यात अभिजित बिचुकले यांनी ही उडी घेतली आहे।